पेट्रोल डिझेलचा शॉर्टेज बघू शकता आपण कशा प्रकारे इथं गाड्यांची लाईन लागलेली आहे। इस्सार या पेट्रोल पंपावरील हा प्रकार आहे। पेट्रोल डिझेल विक्री सुरू आहे। बघू शकता कशा प्रकारे जाम लागलेला आहे आणि लोकांना पेट्रोल डिझेल करिता इथं गर्दी करून त्यांना इथून पेट्रोल खरेदी करावा लागत आहे। अशी परिस्थिती लाईव्ह तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करीत आहे। या इस्सार पेट्रोल पंपला पवनी लाखांदूर मार्गावरील हा विरलीच्या पुढील पेट्रोल पंप आहे आणि या पेट्रोल पंपवर अशा प्रकारची परिस्थिती उद्भवलेली आहे। बघू शकता आपण की आज आपल्याला भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यामध्ये ही परिस्थिती पाहायला मिळत आहे। आज डिझेल आणि पेट्रोलसाठी रांगा लागलेल्या आहे। नागरिकांना इथं खूप म्हणजे त्रास, शेतकऱ्यांना विशेष करून इथं त्रास सहन करावा लागत आहे। शेतकरी वर्गातील लोकांना इथं डिझेलसाठी आणि रेती उत्खनन करणाऱ्या वर्गाला सुद्धा या ठिकाणावर लागत आहे। उत्खननाचे काम करणाऱ्यांना सुद्धा डिझेलची आवश्यकता आहे। तर बघू शकता आपण अशा प्रकारे मोठी गर्दी या ठिकाणावर इस्सार पेट्रोल पंपवर आपल्याला आज हल्ली पाहायला मिळत आहे। कल्लोळ झालेला आहे। डिझेल पेट्रोलचे दर वाढलेले आहे आणि मोदी सरकारने ज्या प्रकारे वापरावर एक निर्बंध आणलेले आहे, निर्बंध लादलेले आहे। आज मोदी सरकारच्या या कार्यामुळे नागरिकांना विशेष करून शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। या ठिकाणावर मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे आणि अशा गर्दीमुळे आज एक ठप्प होण्याच्या परिस्थितीवर आलेला एक व्यवसाय आणि ही परिस्थिती तुम्हाला लाईव्ह पाहायला मिळत आहे। देशामध्ये, भारत देशामध्ये सुरू असलेला डिझेल आणि ज्या प्रकारचा इंधनावर रोक आहे, बघू शकता आपण लाईव्ह परिस्थिती विदर्भ नंदन सोबत।